भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। नरेंद्रनाथांच्या आयुष्यामधला अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणजे स्वामीजींची ठाकूरांच्या बरोबर झालेली भेट। आपण पाहून आलो की पहिल्या भेटीमध्ये केवळ एक गायक हवा होता, म्हणून रामकृष्ण परमहंस जेव्हा सुरेंद्रनाथ दत्तांच्या घरी गेले होते तेव्हा एक चांगल्या आवाजाचा गायक बोलवायचा म्हणून नरेंद्रांना बोलवून घेतलं, पण एखाद्या कसलेल्या जवाहिराने एखाद्या अमूल्य हिऱ्याकडे बघावं तसं रामकृष्णांच्या लक्षात आलं की अरे, कलकत्त्यासारख्या भौतिक शहरामध्ये सुखसोयींमध्ये घडवून गेलेल्या सगळ्या लोकांमध्ये असा नित्यसिद्ध ध्यानसिद्ध सत्पुरुष इथं आहे. तरुण आहे, कोवळा आहे, 18 वर्षाचा आहे. आता रामकृष्णांची नरेंद्रांच्या बाबतीतली ओढ वाढत चालली होती. नरेंद्रांच्या मनामध्ये मात्र इतकंच होतं की असा एक साधू दक्षिणेश्वरला राहतो असं माझ्या चुलत भावांनी म्हणजे काकांनी म्हणजे रामदादांनी सांगितलेलं आहे. माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल हेस्टी त्यांनीही त्यांच्याबद्दल बोललो आणि ब्राह्मो समाजाच्या पत्रिकांमध्ये त्यांच्यावर काहीतरी लिहून सुद्धा आलेलं आहे. या पलीकडे नरेंद्रांना ठाकूरांच्या बद्दल फारशी अशी उत्सुकता किंवा माहिती नव्हती. किंबहुना अंमळशा नाराजीनेच नरेंद्रनाथ रामकृष्णांना भेटण्यासाठी आले होते. आपण पाहिलं गेल्या वेळेला की ते आले, पश्चिमेकडच्या दरवाजाने आले आणि आल्याबरोबर बरेच लोक बसलेले होते आणि ठाकूरांनी सांगितलं की कोणीतरी भजन गा आणि अर्थातच मग नरेंद्रांनी भजन सुरू केलं. मन चल निज निकेतने संसार विदेशे विदेशेर भ्रमे भ्रम केनो अकारणे. हे म्हणा, का या विश्वात तू गुंतून पडलायस? तुझं स्वतःच जे घर आहे, निजधाम जे आहे, ते विष्णुपद जे आहे तिकडे निघून जा. आणि अर्थातच गाण्याच्या अभंगाच्या 2 ओळी ऐकताच रामकृष्ण परमहंस ठाकूरदास समाधीमध्ये गेले. समाधीतून खाली आल्यानंतर पुनश्च एकदा विनंती झाली आणि नरेंद्रांना सांगण्यात आलं आणखी एक अभंग म्हणा. जेबे केही दिनो आमार बिफोल चालिये. हे परमेश्वरा, माझे सगळे दिवस असेच विफल जाणार आहेत का रे? मी संसारात गुंतून पडलोय, मला तुझी आठवण, मला तुझी प्राप्ती या जन्मामध्ये होणार की नाही, असं हृदय पिळवटून टाकणारं भजन नरेंद्रनाथांच्या गळ्यातून गोड गळा. आणि गाणं किती गोड गायलं जातं यापेक्षा गाणं कुठून येतं त्याच्यावर गाण्याची समृद्धता अवलंबून राहते. जे परावानीत विसावलेले असायचे ते ध्यानामध्ये गेल्यासारखेच असायचे. अशा नरेंद्रांनी गाणं गाताना गाण्याबरोबर तादात्म्य त्यांचं इतकं असायचं की त्यांच्या तोंडातून आलेलं गाणं स्वर सगळ्यांची हृदय हलवून टाकत असत.
ठाकूर ध्यानातून बाहेर आले आणि जवळ बसलेल्या कोणाला तरी म्हणाले, बघा बघा नरेंद्र कसा सरस्वतीच्या प्रकाशामध्ये डुंबून गेलाय. बाकी सगळ्या बसलेल्यांना ते नरेंद्र दत्त दिसत होते, किंबहुना नरेंद्रनाथांना सुद्धा ते स्वतः एक कॉलेजचा तरुण, या पलीकडे फारसं त्यांना स्वतःबद्दलची कल्पना नव्हती. पण ज्यांना त्रिकालाचं ज्ञान असतं असे काली मातेचे भक्त, परमेश्वराची शुद्ध शक्ती ज्याच्या अंगामध्ये संचारलेली होती असे ठाकूर, त्यांना प्रत्यक्ष समोर सरस्वतीच्या प्रकाशामध्ये डुंबलेला नरेंद्रनाथ दत्त दिसत होता. जवळ बोलून नरेंद्रनाथांनी विचारलं, नरेंद्र तुला रात्री काही असा प्रकाश वगैरे झोपताना दिसतो का रे? नरेंद्रांनी मान डोलवून सांगितलं, हो ठाकूर, मला प्रकाश दिसतो आणि प्रकाशाची गोलकं दिसतात, माझ्या जवळ येतात आणि मी त्या प्रकाशामध्ये विरून जातो. असं मला रात्री दररोज झोपण्यापूर्वी होतं. पण मला वाटतं ते सगळ्यांनाच होतं ना? रामकृष्ण हसले आणि म्हणाले, नाही नरेंद्र, फार कमी अशा लोकांना असं दृश्य बघायला मिळतं. त्याचं कारण इतकंच आहे की गेल्या कैक जन्मामध्ये तुझ्याकडून झालेलं जे ध्यान आहे, त्या ध्यानाची परिणिती म्हणून हे जे तुला अनुभव येतात ते येत आहेत. अचानक ठाकूर उठले, नरेंद्रांचा हात हातात धरला आणि त्यांना घेऊन उत्तरेकडच्या वरांड्यामध्ये आले. उत्तरेकडच्या वरांड्याच्या बाजूला बाहेर जायला जागाच नव्हती आणि इकडच्या बाजूला दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे आता वरांड्यामध्ये फक्त दोनच व्यक्ती होत्या, ठाकूर आणि नरेंद्र. ठाकूरांनी नरेंद्रांचा हात हातात घेतला. तोपर्यंत नरेंद्रनाथांना शंका मनामध्ये होतीच, अत्यंत शंकेखोर होते, तार्किक होते की हा ग्रस्त नेमका काय करतोय. पण त्यांना असं वाटलं की काहीतरी खाजगीत मला साधनेबद्दल सल्ला वगैरे देणार असतील. पण काय झालं नेमकं ते स्वामीजींच्याच शब्दात आपण ऐकायचं झालं तर असं झालं की डोळ्यात आनंदाश्रू घेऊन, भावविवश होऊन, हातात नरेंद्रांचा हात घेऊन ठाकूर बोलायला लागले, आहा किती वेळ केलास रे. माझे कान या भौतिक जगातल्या गोष्टी ऐकून किटलेले आहेत, जळून गेलेले आहेत. माझा अत्यंतिक आंतरिक अनुभव सांगण्यासाठी मी तळमळीनं तुझी वाट पाहत होतो. केव्हापासून वाट पाहत होतो, कुठं होता? त्याच्यानंतर एखाद्या मिनिटाचा मध्ये विश्राम झाला आणि मग पुन्हा ठाकूर बोलायला लागले आणि ते जे बोलले ते ऐकून मात्र नरेंद्रांना आश्चर्य वाटलं. ठाकूर म्हणाले, नारायणा, भगवंता, मला माहितीये तुम्ही नराचा अवतार घेऊन आलेला आहात. हे ऐकल्यानंतर मात्र नरेंद्रनाथ खूप चलबिचल झाले की हा म्हातारा, ज्याची माझी ओळख सुद्धा नाही, आत्ता पहिल्यांदा काय तो व्यवस्थित भेटतोय, मला बाजूला काय घेतोय आणि हे वेड्यासारखं मला नारायणाने वगैरे काहीतरी म्हणतोय. काहीतरी ह्या माणसामध्ये गडबड आहे किंवा याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. इतक्यात ठाकूर म्हणाले, 2 मिनिटं थांब. ठाकूर आत गेले, येताना गूळ आणि तूप घेऊन आले आणि आपल्या हातामध्ये गूळ तूप कालवून ठाकूर स्वामींच्या तोंडामध्ये घालायला लागले. नरेंद्रांना आश्चर्य वाटले, ज्या माणसाची माझी ओळख नाही तो मला आपल्या स्वतःच्या मुलाला भरवत असल्यासारखा भरवतो, मला नारायण काय म्हणतो. घाई गडबडीने नरेंद्रनाथ म्हणाले, अहो माझे बाकीचे मित्र आलेले आहेत, त्यांनाही खायला द्यायला हवं. ठाकूर म्हणाले, त्यांना नंतर देता येईल, तू खा. खाऊन झाल्यानंतर ठाकूर नरेंद्रांना म्हणाले, मला एक वचन देशील? नरेंद्रांनी विचारलं, कोणतं? मला परत भेटायला येशील? आता या माणसाला काही टाळता येत नाही म्हणून नरेंद्रनाथ म्हणाले, हो येईन. कारण मुळातच त्यांची तार्किक बुद्धी आणि स्केप्टिक ज्याला म्हणतात पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये, म्हणजे शंकेखोर अशी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासून घेण्याची त्यांची सवय आहे. प्रत्येक गोष्टीचं अन्वेषण करायचं, पृथक्करण करायचं. कारण सबळ नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. सत्यान्वेषी दृष्टी होती नरेंद्रनाथांची. त्यामुळे हा म्हातारा काय सांगतोय याच्यावर त्यांना असं लक्षात येत होतं की मला अजूनही मत बनवता येत नाही. हा नेमका कोण आहे, काय आहे, वेडा आहे, काय आहे प्रकरण,
हे त्यांना कळत नव्हतं म्हणून शंकेमध्ये होते. तरी सुद्धा जाता जाता शेवटचा प्रश्न विचारला, तुम्ही ईश्वर पाहिलाय का? आणि उत्सुकतेने नरेंद्रनाथ रामकृष्णांकडे पाहायला लागले की आता काय उत्तर येणार आहे. रामकृष्णाने तडकन उत्तर दिलं, हो मी ईश्वर पाहिलेला आहे. फरक फक्त इतकाच आहे की तू जितका स्पष्ट मला आता दिसतो त्याहूनही स्पष्ट मला ईश्वर दिसतो. एखाद्या संतांच्या चरित्राचा अभ्यास करताना देव दर्शन झाल्याच्या घटना येतात. समर्थांना रामाचं दर्शन झालेलं आहे, तुकारामांना विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आजी सोनियाचा धनु वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे. माऊली सुद्धा म्हणते मी हरीला पाहिलं. येणार एखाद्या घरामध्ये एखादा पाहुणा किंवा आपलं स्वतःचं मूल कुठून तरी बाहेरून परत यावं, यावेळेला आई कशी वाट पाहते. एखादी माहेरवाशी सासूरवाशीन माहेरला जाण्यासाठी जशी माहेरच्या माणसाची वाट पाहते तशी पहिलं तोगे काऊ कोकत आहे म्हणून माऊलींनी पण वाट पाहिलेली आहे. ती जी भेट आहे बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. मिठी मारलेली आहे विठ्ठलाला. याचा अर्थ सगळ्यांना दर्शन झालेलं आहे. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे याचा कधी आम्ही विचारच केलेला. तुकारामांना विठ्ठल भेटले, माऊलींना पांडुरंग भेटला, समर्थांना श्रीराम भेटले. एवढं वाचून आपण पुढे जातो, कधीही असा विचार येत नाही की हे कसं शक्य आहे. हे निर्गुण आहे असंही म्हणतात, तो सगुण साकार आहे असंही म्हणतात, तो माणसाच्या स्वरूपामध्ये छोट्या स्वरूपामध्ये सुद्धा दिसतो असं सुद्धा म्हणतात. हे कसं शक्य आहे? हे खरं आहे का? हे असेल खरं तर मग नेमकं काय घडतं? मग त्यांना दर्शन होतं आम्हाला का होत नाही? या गोष्टींचा विचार सुद्धा आपल्याला स्पर्शून जात नाही. कारण आंधळ्या श्रद्धेच्या पोटी हिंदू धर्मामध्ये असंख्य बहुसंख्य हिंदू आपल्या कोणत्याच शास्त्राला प्रश्न विचारत नाहीत आणि त्या प्रश्नांची उत्तरं समजून घेत नाहीत. आणि म्हणून जर हिंदू शास्त्र व्यवस्थित समजलं तरच हिंदू धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आपल्याकडे येऊ शकतो. आपल्याच धर्मातली आपलीच लोक, आपलेच मुलं आणि नातू आपल्याला प्रश्न विचारतात, असं कसं शक्य आहे? आणि आपण म्हणतो गप्प बैस, असं दिलेलं आहे. कारण आम्हाला कधीही प्रत्येक गोष्टीची शहानिशा करण्याची, अभ्यास करण्याची, कष्ट घेण्याची, साधना करण्याची सवयच लागलेली नाही. नरेंद्रनाथांना मात्र ती सवय असल्यामुळे नरेंद्रनाथांनी विचार केला की हा म्हातारा असेल किती विक्षिप्त पण हृदयापासून सांगतो की त्यांनी ईश्वर बघितलेला आहे, म्हणजे कदाचित ईश्वर असेल. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांसारखा अत्यंत थोर विचारवंत जीवनमुक्त सुद्धा ईश्वरावर विश्वास ठेवत नव्हता. 5.5 वर्ष आपल्या गुरु बरोबर राहून सुद्धा 4.5 वर्षांपर्यंत त्यांनी ईश्वरावर विश्वास ठेवला नाही. 1885 म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या निर्वाणाच्या 1 वर्ष अगोदर महेंद्रनाथांना सांगितलं होतं मिस्टर एम ना की ईश्वर तीश्वर कुछ नाही. म्हणजे तोपर्यंत त्यांचा काली मातेवर ईश्वरावर विश्वास नव्हता. हा सगळा प्रकार घडला. परत नरेंद्रनाथ घेऊन ठाकूर आले आपल्या खोलीमध्ये आणि नंतर नरेंद्रनाथ त्यांना निरीक्षण करत राहिले. त्यांच्या लक्षात आले काही घडलंच नाही. अशा पद्धतीने ठाकूर सगळ्यांच्या बरोबर मिसळत होते. काही काळानं बोलता बोलता ठाकूरांनी काही सांगायला सुरुवात केली. सगळे ऐकत होते, नरेंद्रनाथ सुद्धा लक्ष देऊन ऐकत होते. ठाकूर सांगत होते की प्रत्येकाला आईचं म्हणजे काली मातेचं दर्शन का होत नाही. ठाकूर म्हणाले, कोणाला ईश्वराचा साक्षात्कार हवा आहे?
कोणाचं हृदय इतकं पिळवटून रडतं की आईचा साक्षात्कार झाला नाही? अरे आपले आई वडील मुलगा कोणी गेल्यानंतर आपण विषण्ण होतो, शोक मनामध्ये येतो, आपलं काहीतरी हरवलं याची जाणीव होते, गेलेली व्यक्ती परत यावं असं उत्कटतेने वाटतं, पण त्याच्या 1% सुद्धा उत्कटता ईश्वराचा साक्षात्कार व्हावा म्हणून आपल्याला कधीही होत नाही. कधी देवाऱ्यावर जाऊन आपल्या डोळ्यातून असे असंख्य अश्रू ढाळलेत का की आज मला त्याचं दर्शन झालं पाहिजे? तोंडाला पानं पुसणे हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये आपण ईश्वराची आराधना करतो. प्रश्न असा पडतो की आपल्याला खरंच देव हवा आहे का, की सोय म्हणून देव हवा आहे? सोय म्हणून देव हवा की देव आहे म्हणून सोय आहे? म्हणून आपली फक्त देवाच्या बाबतीत देव घेवच होते, देव कधी भेटत नाही. नरेंद्रनाथांनी त्या दिवशीच त्यांचं बोलणं ऐकलं आणि संध्याकाळी मग त्यांची परवानगी घेऊन ते घरी परत निघाले पण ते ठाकूरांचे विचार डोक्यामध्ये घेऊन गेले की हा म्हातारा नेमका काय आहे, तो असा प्रेमाने कसा वागतो, माझा त्याचा काही संबंध नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, जे काही तो म्हातारा करतो तो अगदी मनापासून करतो, तो खोटं काही करते असं वाटत नाही. खूप विचार केला नरेंद्रनाथांनी, पण त्यांचं पाश्चात्य विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं त्यांचा मेंदू, त्यांचे विचार तारतम्यावर नेहमी विवेकावर भर असणार, प्रत्येक ठिकाणी चिकित्सा करणारं त्यांचं मन, त्यांनी शेवटी असा निर्णय केला की रामकृष्ण परमहंस हे मोनोमॅनियाक आहेत. मोनोमॅनियाक म्हणजे मनाला भ्रम झालेले आहेत. त्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये जॉन एबेरकॉम्बे म्हणून शास्त्रज्ञ होता, त्याची पुस्तक वाचली होती, ती परत काढून पाहिली. त्याच्यामध्ये मोनोमॅनियाक म्हणजे काय, तो स्कॉटिश सर्जन होता. मोनोमॅनियाक आणि मेगॅलोमॅनिया असे 2 शब्द नंतर आले. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे विचित्र हावभाव करून नाचणारी जी हिंदी सिनेसृष्टी आहे, या सिनेमाच्या सृष्टीमध्ये प्रत्येक नट आपल्याला इतका मोठा समजत असतो की तो जाताना, चालताना, वागताना असं काही वागत असतो की त्याला एक वेगळ्याच विश्वातच तो वावरत असतो. त्याला मेगॅलोमॅनी किंवा मोनोमॅनिया म्हणतात. ते जमिनीवर कधीच नसतात. स्वतःबद्दलच्या विक्षिप्त आणि विचित्र कल्पना करून त्या विश्वामध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना मोनोमॅनियाक म्हणतात. रामकृष्ण परमहंस त्यामध्येच असावेत असा निर्णय शेवटी त्यांच्या विचारांनी केला. खरं म्हणजे नरेंद्रनाथ पहिल्यापासूनच अशा साधूच्या शोधामध्ये होते की ज्यांनी देव पाहिलेला आहे. म्हणून ते प्रत्येक साधूला विचारायचे, तुम्ही देव पाहिलायत का? रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांना सुद्धा त्यांनी विचारलं होतं. देवेंद्रनाथ टागोर हे फार योगामध्ये पुढे गेलेले ग्रस्त होते, त्यांनाही विचारलं, तुम्ही देव पाहिलायत का? त्यांनी दिलेलं उत्तर फार चमत्कारिक आहे. ते म्हणाले, बेटा मी देव पाहिलेलं नाही, पण मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझे डोळे योग्याचे डोळे आहेत. उपनिषदांचा थोडा बहुत अभ्यास चाललाच होता नरेंद्रनाथांचा. कठोपनिषदामधल्या अध्याय 2 मधल्या वल्ली 6वी जी आहे त्याच्यामध्ये एक श्लोक येतो, 9वा श्लोक. तो श्लोक नरेंद्रनाथांच्या लक्षात आला. न संदृश्ये तिष्ठती रूपम अस्य, म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला कधीही प्रत्यक्ष प्रमाणाने पाहता येत नाही. न चक्षुषा पश्यन्ते कश्चन एनम हृदा मनीषी मनसा अभिकृप्तो य एतद्विदु अमृतास्ते भवंती. म्हणजे ते जे सत्य आणि ते जे तत्व आहे ते केवळ हृदा म्हणजे हृदयानी, मनीषा म्हणजे विचारांनी, मनसा म्हणजे मनानी गवसनी घालता येतं. त्यातलं हृदा किंवा हृदय म्हणजे भक्ती मार्ग, मनीषा म्हणजे विचार म्हणजे ज्ञानमार्ग, आणि मनसा मन म्हणजे राजयोग. अशा 3 प्रकारांनी त्या तत्वाला गवसणी घालता येते. पण न संदृश्य तिष्ठती रूपमस्य, ते प्रत्यक्ष नाही दिसत.
मग प्रत्यक्ष दिसत नसेल तर हा म्हातारा मला म्हणाला की मला देव दिसतो, हे कसं शक्य आहे? परत एकदा त्या म्हाताऱ्याला विचारलं पाहिजे. असं म्हणून नरेंद्रनाथ आपल्या कॉलेजच्या वर्गांना रुजू झाले. ब्राह्मसमाज कॉलेज ही कामं चालू झाली आणि मग तिसरी भेट विवेकानंदांची दुसरी 2 जानेवारी 1882 ला झाली होती. तिसरी भेट 5 फेब्रुवारी 1882 म्हणजे एकच महिन्यानंतर झाली. अगोदरच ठाकूरांच्या बद्दल निश्चित मत बांधता येत नव्हतं आणि या भेटीने तर सगळंच पालटून टाकलं. नेमकं काय झालं? परत एकदा आपण त्या म्हाताऱ्याला भेटावं म्हणून नरेंद्रनाथ दत्तांनी आपल्या सिमुलिया जिथं राहत होते तिथून आज चालत जायचं ठरवलं दक्षिणेश्वरला. मागच्या वेळा ते घोडागाडीतून गेले होते, अंदाज नव्हता किती दूर आहे. चालायला लागले संपेना करत. ते खूप मोठं अंतर आहे. अत्यंत दमलेल्या अवस्थेमध्ये कसे तरी तिथं पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. एका छोट्याशा त्या चारपाईवर त्यांच्या बिछाण्यावर रामकृष्ण परमहंस एकटेच बसले होते. नरेंद्रनाथ आत गेले. बेडवर बसायला सांगितलं. बिछाण्यावर पायाच्या बाजूला विवेकानंद बसलेले आहेत आणि थोडेसे ओनवे होऊन असे बसलेले रामकृष्ण परमहंस ठाकूर बसलेले होते. ठाकूरांनी नरेंद्राच्या डोळ्याकडे पाहिलं आणि काहीतरी पुटपुटले आणि जवळ गेले. त्याच्या जवळ जाऊन आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्याच्या हृदयाजवळ म्हणजे छातीजवळ लावला. यानंतर नेमकं काय झालं याचं वर्णन आपण प्रत्यक्ष स्वामीजींच्याच तोंडून ऐकूया. स्वामीजींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. स्वामीजी वर्णन करतात की गेल्या वेळेला जो काही वेडगळपणा करतील तसंच आता काहीतरी करतील म्हणून मी सावध होतो. पण त्यांनी अंगठा लावल्याबरोबर डोळे लवतात न लवतात तोच एक नाविन्यपूर्ण अनुभव मला आला. भिंतीवरल्या सामानासकट भिंत जोरात गोल गोल फिरून दूर जायला लागले. दिसेनाशी झाली. संपूर्ण विश्व माझ्या सहित कोणत्या तरी पोकळीत शून्यात विसर्जित होऊ लागले. ते दृश्य मला सहन होईना म्हणून मी ओरडलो, महाशय काय करताय? माझे आई वडील आहेत. हे नरेंद्रनाथांचं वर्णन आहे. असे घाबरलेले नरेंद्रनाथ हे वाक्य उच्चारतात. त्याच वेळेला एका मोठ्या गडगडाटे हास्याने रामकृष्ण म्हणाले, छातीला हाताने हात लावला, हलके हलके छातीला हाताने हलके हलके मारत ठाकूर म्हणाले, ठीक आहे, आत्तापुरतं राहू दे, सर्व काही वेळ आल्यावर होईल. असं म्हटल्याबरोबर तो अनुभव संपला. सर्व काही पहिल्यासारखं झालं असं नरेंद्रनाथांनी लिहून ठेवलंय. आता मात्र नरेंद्रनाथांच्या डोक्यामध्ये विचारांचा कल्लोळ उठला. ज्याला आपण वेडा विक्षिप्त भ्रमिष्ट समजत होतो हा इतका भ्रमिष्ट नाही, पण त्यांनी नेमकं काय केलं? ताबडतोब भाऊ व्यासंगी असल्यामुळं वाचनामध्ये शोधायला सुरुवात केली. काय झालं नेमकं? हिप्नॉटिझम, मेस्मेरिझम. इतक्यात शेक्सपियरचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता. शेक्सपियरचं एक वाक्य आठवलं. स्वामी विवेकानंदांचं हे शेक्सपियरच्या ट्रॅजेडीज मधलं सगळ्यात आवडतं वाक्य आहे. There are more things in heaven and earth, Horatio. There are more things in heaven and earth, Horatio, than are dreamt in your philosophy. अरे होरॅशिओ, तुझ्या तत्वज्ञानात ज्याचा विचार झालेला नाही अशा अनेक गोष्टी या पृथ्वीवर आणि आकाशामध्ये आहेत. राहिलेल्या दिवसामध्ये मात्र रामकृष्ण असे वागले की अजून काही घडलंच नाही. संध्याकाळी नरेंद्रनाथ परत यायला निघाले. रामकृष्ण जवळ गेले आणि म्हणाले, रे येणार ना रे बाबा, वाट बघायला लावू नको. नरेंद्रनाथांनी निर्धार केला, मला या माणसाचा शोध लावावाच लागेल. हा नेमका काय आहे
हे बघावंच लागेल. चरित्राप्रमाणे इथपर्यंत आपण ऐकलं वाचलं, ठीक आहे, पण विचार करावा लागेल, असं काय झालं की त्यांनी पायाचं बोट लावलं आणि एका व्यक्तीच्या परसेप्शन मध्ये चेंज झाला. आपले एकामेकाला हात पाय लागतात, पण त्याच्यामुळे आपल्या काय व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून येत नाही. याचा शास्त्रीय पाया काय आहे? शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आहे. याला शांभवी दीक्षा असं म्हणतात. शांभवी कारण ती शंभू म्हणजे शिवशंकराकडून आलेली आहे. शिवशंकर हा आदियोगी मानला जातो. शांभवी दीक्षेचं असं आहे, एखाद्या व्यक्ती म्हणजे जो योगी सिद्ध आहे, अशा सिद्ध योग्याला माया किंवा प्रकृतीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त झालेलं असतं. महाराज, तुम्हाला आणि आम्हाला हे विश्व कसं दिसतं? तर डोंगर दिसतात, झाडे दिसतात, दगड दिसतात, नातेवाईक दिसतात, बायको दिसते, मुलगा दिसते, असं जग नाही आहे. मुळात आपल्याला दिसणारं आपल्या इंद्रियामार्फत जे जग दिसतं ते तसं नाही आहे. मग ते नेमकं कसं आहे हे योग्यांना दिव्य दृष्टीने दिसतं. दिव्य दृष्टी म्हणजे काय? जेव्हा इंद्रियांची कवाडं बंद केली जातात आणि ध्यान, धारणा, समाधी या त्रिकुटाच्या संयमाने योगी ध्यानावस्थेत जातो, तेव्हा जे आपल्याला दिसतं ते त्याला न दिसून जे त्याच्या मागचं सत्य आहे ते त्याला दिसायला लागतं. आणि ते सत्य तसंच्या तसं दिसल्यामुळे या विश्वामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, जीवामध्ये, अचेतन सचेतन वस्तूंमध्ये असणार 3 गुणात्मक कार्य हे पूर्णपणे अवगत झाल्यामुळं हे सगळं एका बिंदूपासून सुरू होईल, एका अनंताकडे सतत बदलत बदलत एखाद्या समुद्राच्या लाटा एकोपाठोपाठ एक याव्यात तसं सगळं बदलत चाललेलं असतं. ते स्पष्ट त्यांना सगळं दिसतं. आणि त्याचमुळं या अशा प्रकृतीच्या कार्यशक्तीच्या बदलणाऱ्या लाटांवर त्यांचं नियंत्रण आल्यामुळं या विश्वातल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला, चराचरातील सचेतन अचेतन वस्तूला ते त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलू शकतात. आणि याचाच परिणाम म्हणून सिद्ध योगी जो असतो तो एखाद्या जीवामध्ये किंवा व्यक्तीमध्ये आपल्याकडून आपल्या शक्तीनुसार शक्तीची संक्रमण करू शकतो. हे शक्ती संक्रमण 3 प्रकारांनी होतं. एकाला अन्वी दीक्षा किंवा अनुदीक्षा असं म्हणतात. ही अन्वी दीक्षा किंवा अनुदीक्षा दिली की मग शिष्य जप किंवा साधना करताना सिद्धतेला लवकर पोहोचतो. म्हणून गुरुकडून मंत्र घेतला जातो. मंत्र तसा कुठेही लिहिलं, रामकृष्ण हरी हे कुठेही लिहिलेलं आहे. बाबाजी म्हणजे तुकाराम महाराजांचे जे गुरु होते, मंत्र दिला रामकृष्ण हरी. स्वप्नामध्ये त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांच्या गुरुंनी दिला. असं काय द्यायचंय हो रामकृष्ण हरी? ते सगळीकडे लिहिलेलं आहे, ते स्वतः म्हणतच होते रामकृष्ण हरी. मग फरक कुठे आला? फरक इथे आला की सिद्धांकडून आलेल्या मंत्रानंतर तो मंत्र उद्दीपित होतो. याचाच अर्थ मंत्राचा अपेक्षित परिणाम लवकर होतो. हा मंत्र देण्याची पद्धत अशी आहे, एकतर हा कानामध्ये दिला जातो किंवा जिभेवर दिला जातो. रामकृष्ण परमहंस बहुतेक शिष्यांना त्यांची जीभ बाहेर काढून हाताने लिहिल्यासारखं करून मंत्र देत असेल, म्हणजे तो मंत्र त्या पंच अष्टधा प्रकृतीमध्ये रुतून बसला जात असे. ही मंत्र दीक्षा झाली.
ही अन्वी दीक्षा झाली. दुसरी दीक्षा आहे शक्ती दीक्षा, त्याला शक्तिपात असं म्हणतात. शक्तिपातामध्ये 4 प्रकार आहेत: चाक्षुषी, स्पर्शी, वाचिसी आणि मानसी. मनाने दिली असेल तर गुरु एका ठिकाणी बसलेला असून शिष्य हजारो मैल जरी दूर असेल तरी ताबडतोब त्याच्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतात आणि तो शिष्य इतरांना वेड्यासारखा वागायला लागलाय असं वाटायला लागतं. कारण कंपन, रोमांच, नेत्रविकार आणि अंगविकार, विचित्र अंग हलणं, डोळे गरगर गरगर फिरणं, रोमांच उभे राहणं, या सगळ्या शक्तिपाताची लक्षणं त्या शिष्यामध्ये दिसायला लागतात. हे स्पर्शाने होऊ शकतं, हे नजरेने होऊ शकतं, चाक्षुषी वाचेने होऊ शकतं किंवा मनाने सुद्धा होऊ शकतं. याला शक्तिपात असं म्हणतात. फरक मंत्र दीक्षेमध्ये आणि शक्ती दीक्षेमध्ये इतकाच आहे. मंत्र दीक्षेमध्ये प्राणांचं संक्रमण केल्यानंतर शिष्याच्या सगळ्या नाड्या जागृत होतात, म्हणजेच त्या मंत्राला ओजस्व येतं. शक्तिपातामध्ये सरळ प्राणांच्या मार्फत कुंडलिनीवर धक्का दिला जातो, त्याला उद्घाट्य असं म्हणतात, आणि मग कुंडलिनी जागृत होण्यासाठी मदत होते. म्हणजेच मंत्र दीक्षेपेक्षा शक्तिपात हा श्रेष्ठ आहे. पण सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ती शांभवी दीक्षा आहे. त्याला शिवपत दीक्षा असं सुद्धा म्हणतात. आणि शांभवी दीक्षेमध्ये जे संक्रमण प्राणांचं होतं ते इतकं उत्कट असतं की त्याच्यामध्ये कुंडलिनीच काय सरळ सरळ म्हणजे सहज समाधीमध्येच शिष्य जातो. हा प्रत्येकाला दिली जात नाही. दीक्षा फक्त जे सिद्ध आहेत त्यांनाच दिली जाते. मग प्रश्न असा येतो, नरेंद्रनाथ जर ध्यानसिद्ध होते तर मग काय शिकायला आले होते यांच्याकडे, ठाकूरांकडे? जर ते ध्यानसिद्धच होते मग काय शिकायचं शिल्लक होतं? ठाकूरांनी स्वतःच असं सांगितलेलं आहे की ते ध्यानसिद्ध होतेच, पण त्यांच्यावर मायेने पांघरून टाकलेलं होतं. कशासाठी? की त्यांनी जे जे काही केलं त्याच्यातून लोक उद्धार व्हावा म्हणून. शिकलेला माणूस परत शिकायला बसल्यासारखं असतं. तसंच नित्यसिद्ध पुनश्च एकदा, आणि नित्यसिद्धाला आपल्या सिद्धतेची जाणीव होऊ नये म्हणून मायामध्ये उभा राहिलेली असते. म्हणून रामकृष्ण परमहंसांना नेहमी विवेकानंदांच्या बद्दल भीती वाटायची की हा बाबा ज्या वेळेला त्याला कळेल की तो कोण आहे तो इथून निघून जाईल. म्हणून ते महामायेकडे विनंती करायचे, महामाये माझ्या नरेंद्राला अज्ञानात ठेव ग बाई, अविद्येत ठेव ग बाई, अशी काली मातेची प्रार्थना करत असत. पहा, काली त्या अविद्येचा पडदा उठावा म्हणून आपण कित्येक जन्म प्रयत्न करतोय पण अजून 1% सुद्धा यश येत नाही. पण सिद्ध लोकांचे प्रश्न किती उलटे आहेत पहा. ध्यानातून खाली कसं यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, ध्यानात जायचं कसं हा आमचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारची शांभवी दीक्षा आपल्या अंगठ्यानी त्यांच्या हृदग्रंथीजवळ स्पर्श करून रामकृष्णांनी त्यांना दिली. नरेंद्रांचं आणि ठाकूरांचं नातं फारच वेगळं होतं. ज्या वेळेला पहिल्यांदा ठाकूरांनी नरेंद्रांना म्हणजे स्वामी विवेकानंदांना पाहिलं तेव्हापासून त्यांना निश्चित खात्री होती की हे वेगळं रसायन आहे. इथं आपल्याला असं बघायला मिळतं की गुरु शिष्याच्या भेटीसाठी तडपडताना आपल्याला दिसतो. एकदा रात्रीची वेळ होती, 2 भक्त आलेले होते, झोपले होते. पहाटे 2:30-3ची वेळ होती. रामकृष्ण उठले, असा खांद्यावर टॉवेल टाकला होता छोटासा, आणि जाता जाता तेवढ्यात रामकृष्ण ठाकूर उठले म्हणून हे दोघेही उठले आणि ठाकूरांना विचारलं, काय झालं ठाकूर, तुम्हाला काही हवंय का? म्हणाले, नाही रे, हे बघ हा टॉवेल कसा ओला आहे ना, हा कसा पिळल्यावर कसा वाटत असेल तसं माझं हृदय पिळवटून जातंय, नरेंद्र भेटलेला नाही. इतकी उत्कंठा नरेंद्राच्या दर्शनाची ठाकूरांना लागलेली असायची, पण नरेंद्रांना मात्र याचं फारसं काही पडलेलं नसायचं. नरेंद्रांच्यावर एवढं प्रेम होतं ठाकूरांचं की त्यांच्या
अनुपस्थितीमध्ये एकदा एका गृहस्थांनी नरेंद्रांच्या बद्दल काहीतरी अनुद्गार काढले. म्हणाला की तुम्हाला माहित नाही ठाकूर, नरेंद्र कोणत्या कोणत्या मुलांबरोबर फिरतो, हिंदी गाणी म्हणतो, काय काय करतो. असं म्हटल्यानंतर ठाकूर त्याच्यावर ओरडले आणि म्हणाले, अरे गाढवा, काही बोलू नको नरेंद्राबद्दल, तुला माहिती नाही का तू शिवनिंदा करतोयस. गमतीचा भाग म्हणजे एकदा रामकृष्ण परमहंसांनी असंही सांगितलं की नरेंद्र हा शिव आहे, मी शक्ती आहे. पहा, शक्तीपेक्षा शिव श्रेष्ठ आहे, कारण शक्ती शिवाचं अंग आहे. शिव अंगी आहे, शक्ती अंग आहे. म्हणून ठाकूर नेहमी म्हणत असत, नरेंद्र कोण आहे हे माहिती करून घेऊ नका, ते कोणाला शक्य नाही. असं स्वतः ज्याला सगळं कळालं तो म्हणतोय, म्हणजे स्वामी विवेकानंदांची काय उंची असेल. एकदा असं झालं, त्या काळचे अत्यंत बुद्धिमान ब्राह्मो समाजाचे संस्थापक जे होते केशवचंद्र सेन आणि विजय कृष्ण गोस्वामी, हे दोघे बसले होते. दोघेही अत्यंत हुशार आणि जीवनमुक्त होते. विजय कृष्ण गोस्वामी तर नंतर खूप प्रसिद्ध झाले, ते सिद्धयोगी होते. हे दोघे बसलेले असताना, लोक सगळी बसलेली असताना ठाकूर म्हणाले की तुम्हाला जर असं वाटत असेल की हे दोघे हुशार आहेत, तर हे मेणबत्तीचा दिवा आहेत. माझा नरेंद्र मात्र सूर्यप्रकाश आहे, सूर्य आहे. आणि नरेंद्रनाथ तिथे स्वतः बसले होते. नरेंद्रनाथ तिथून निघून गेले आणि नंतर ठाकूरांनी म्हणाले, असं काहीतरी बोललात तर लोक तोंडात काहीतरी घालतील तुमच्या. अहो, एवढे मोठे विद्वान हे लोक, समाज मान्य असणारे, आणि मी एक कॉलेजचा 19 वर्षाचा तरुण, तुम्ही कशी दोघांची तुलना करता आणि मी श्रेष्ठ आहे म्हणून सांगता. ठाकूर म्हणाले, मला निश्चित माहिती आहे की तू खरोखरच श्रेष्ठ आहेस. नरेंद्र त्यांना म्हणाले, हे पहा, हे तुमचा भ्रम आहे. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप आवड आहे म्हणून तुम्ही असं म्हणता. हे मनामध्ये भ्रम होतात, हे काही खरं नाहीये, हे सत्य नाहीये. ठाकूर जेव्हा समाधीच्या अवस्थेमध्ये असत अर्धवट, त्यावेळेला हे ऐकून घेत. पण जेव्हा पूर्ण शुद्धीवर असत त्यावेळेला मात्र त्यांना खूप वाईट वाटत असे की हे नरेंद्र असं म्हणतो, पण मला तर असं वाटतंय की हा श्रेष्ठ आहे. नेमकं काय गौड बंगाल आहे. मग एकच गोष्ट करायची ठाकूर. रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यामधली एक अत्यंत अविस्मरणीय गोष्ट अशी आहे की त्यांना जेव्हा जेव्हा शंका आल्या, जेव्हा जेव्हा काय आलं, ते विचारायला सरळ काली मातेकडे जाऊन तिच्याशी संवाद करत असत. केवढा मोठा अधिकार होता तो. गेले, तडक गेले, काली मातेच्या मंदिरात गेले आणि काली मातेला विचारलं, मा, हा नरेंद्र म्हणतोय की मी मोठा नाहीये, मला तर तो नेहमी मोठा वाटतो, तो खरोखरच मला सरस्वतीचा सूर्य वाटतो, पण तो म्हणतोय हे माझ्या मनाचा भ्रम आहे, खरं काय आहे ग? आणि काली मातेने सांगितलं, तू म्हणतोस तेच सत्य आहे, तू आता तसं म्हणतोय, पण कालांतराने त्याच्याही ते लक्षात येईल, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. आणि मग एखाद्या लहान मुलासारखं खुश होऊन ठाकूर बाहेर यायचे. नरेंद्रांना म्हणायचे, हट साल्या, मला माहितीये ना तू खरोखरच मोठा आहेस. एकदा असं झालं, बसल्या बसल्या ठाकूरांना वाटलं मला नरेंद्र भेटलाच पाहिजे. अक्षरशः मीरा किंवा गोपींची कृष्णाबद्दल जशी अवस्था झाली असेल तशी अवस्था नरेंद्राबद्दल ठाकूरांची, म्हणजे शिष्याबद्दल गुरुची झालेली आहे. फार वेगळी जोडी आहे. आध्यात्मिक विश्वामध्ये अशी जोडी पाहायला मिळणं फार अशक्य आहे. खूप आठवण आल्यामुळं ठाकूर उठले आणि म्हणाले, चला नरेंद्राला भेटायला जाऊ. दक्षिणेश्वरापासून भेटायला बाहेर पडले, पण नरेंद्र असेल कुठे? ते म्हणाले, आज रविवार आहे ना, ब्राह्मो समाजामध्ये असेल प्रार्थनेसाठी, तिकडे जाऊ. ठाकूर पटपट 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 गेले. पण ब्राह्मो समाजामध्ये भजन चालू होतं. भजन ऐकल्याबरोबर ठाकूर समाधी अवस्थेमध्ये गेले. तशाच अवस्थेमध्ये लडबडत लडबडत कसे तरी त्या हॉलमध्ये आले. हॉलमध्ये ते आल्यानंतर सरळ जिथे भाषण चालू होतं, प्रवचन चालू होतं, त्यांच्या जवळ गेले. त्यांना ओळखणारी काही लोक ब्राह्मो समाजामध्ये होतेच, पण बाकीच्या बऱ्याच लोकांना असं वाटलं की हा कोण वेड्यासारखा येणारा माणूस इथे सगळं आम्हाला डिस्टर्ब करायला आलेला आहे, हा गोंधळ घालायला आलेला आहे. आणि काही लोकांचा तर त्यांच्यावर रोष किंवा राग होताच, कारण ब्राह्मो समाजामध्ये जी फूट पडली ती यांच्यामुळे पडली असं काही लोकांना वाटत होतं. त्यामुळे काही लोकांनी काय केलं
की गोंधळ वाढवला आणि लाईट घालवल्या. लाईट घालवल्याबरोबर अंधार झाला. स्वामी ठाकूर स्वतः समाधी अवस्थेमध्ये होते आणि प्रेक्षकांमध्ये स्वामी विवेकानंद होते. ते पडदिशी उठले. स्वामीजींना त्यांनी हाताला धरला आणि कसं बसं मागच्या दरवाज्याने बाहेर काढले आणि घेऊन दक्षिणेश्वरापर्यंत आले आणि म्हणाले, हे काय चाललंय ठाकूर? ते ब्राह्मो समाजाचं हे सगळं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही हे करायची काय गरज होती? ठाकूर म्हणाले, मला तुला भेटायचं होतं रे, म्हणून आलो होतो. आता मात्र नरेंद्रांना राग आला. ते म्हणाले, तुम्हाला कळतंय का? मला भेटायचंय, मला भेटायचंय. काय भेटायचंय मला एवढं? ते म्हणाले, नाही, मला तुला भेटल्याशिवाय बरं वाटत नाही रे. अहो, पण तुम्हाला लक्षात येतं काय, हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. मी कोणी नाहीये मला भेटायला वगैरे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात येते का? तुम्ही मला काहीतरी मांडता, माझ्यासाठी नेहमी मला भेटायची इच्छा करता. अशी सारखी इच्छा कराल तर त्या जड भारताचं कसं झालं तसं होईल. त्याचं त्या हरिणावर प्रेम होतं. हरिण 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 करत बसला मरताना सुद्धा, आणि शेवटी मग हरणाच्या जन्माला गेला. तुमचं तसं होईल, तुम्हाला पुनर्जन्म होईल. आता मात्र ठाकूरांना खरं वाटायला लागलं. ठाकूर शंका झाली. ठाकूरांच्या मनात शंका आली, अरे हा खरोखर भ्रम असेल का? मी खरोखरच नरेंद्राच्या असा प्रेमात पडलोय का? मी काही चूक करतोय का? परत गेले कुणाकडे? काली मातेकडे. काली मातेला जाऊन विचारलं, मा खरं आहे का ते? हा म्हणतोय ते खरं म्हणतोय का? काली माता हसून म्हणाली, अरे नाही रे, तुझं त्याच्याबद्दलचं जे आकर्षण आहे ना ते खरं आहे आणि ते असू दे, कारण तो परब्रह्म आहे आणि परब्रह्माबद्दल आकर्षण असणं काय वाईट आहे? अत्यंत आनंदाने रामकृष्ण बाहेर आले आणि म्हणाले, नरेंद्रा तू काही म्हण, मी तुला सोडणारच नाही. या उलट नरेंद्रांचं मात्र वेगळं होतं. नरेंद्र मात्र या म्हाताऱ्याला तपासून बघायचं म्हणूनच बसलेले होते. अजूनही गुरु मानलेलंच नव्हतं. शंका मनामध्ये भरपूर होत्या. समाधी लागून सुद्धा मनातल्या शंका गेल्या नव्हत्या. रामकृष्ण परमहंस नरेंद्रांना कधीच टोचून बोलले नाहीत, पण नरेंद्रांनी पुष्कळ वेळेला उपेक्षा केलेली आहे, टोचून बोललेले आहेत रामकृष्ण परमहंसांना. नंतरच्या उर्वरित आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला पश्चाताप व्यक्त केलेला आहे. स्वामी विवेकानंद 1901 साली म्हणतात की माझ्यासारखा दैत्य मीच आहे, कारण मी माझ्या गुरूंची खूप अवहेलना केलेली आहे. पश्चातापाचे शब्द आहे. पण ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला मात्र ते 20-21 वर्षाचा युवक, पाश्चात्य ज्ञान घेतलेला, त्यामुळे शंका साहजिक आहेत. आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यामध्ये रामकृष्णांना आनंद वाटत असे. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत असत, मासळी बाजारामध्ये मासळी विकणाऱ्या बायका किंवा पुरुष जसे नाणं तपासून घेतात आणि मग घेतात, तसं गुरु तपासून पाहावा. या तपासून पाहावामध्ये आपल्याकडे असणारी अन्वेषण तार्किक शक्ती लावावी, विचारांनी सगळं स्वीकारावं, मग श्रद्धेला खतपाणी घालावं. आपण केवळ श्रद्धेवर अवलंबून राहतो. अर्जुना, केवळ श्रद्धेशी झोंबून हे मिळणार नाही असं माऊली सांगते. हिंदू धर्माची जर शोकांतिका कोणती असेल तर विचारपूर्वक विवेकपूर्वक श्रद्धेच्या ऐवजी केवळ श्रद्धेवर आपण तरुण जाऊ असं सगळ्यांना वाटतं. म्हणून साधनेसाठी लागणारे कष्ट हे नेहमी बाजूला ठेवले जातात. प्रत्येक प्रश्न हा विचारलाच गेला पाहिजे जोपर्यंत खात्री होत नाही. साधी गोष्ट आहे, राधाकृष्णांचं प्रेम आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो राधेचं कृष्णावर प्रेम होतं. मनामध्ये कुठेतरी शंका नेहमी येते. स्वच्छ मनाला विचारून पहा हा प्रश्न आणि आपल्या लक्षात येईल की हो, हा प्रश्न मनात येतो की ज्या राधेचं कोणाबरोबर ते लग्न झालेलं आहे ती राधा कृष्णाबरोबर जाते, हे अनैतिक नाही का? पण आपण हा प्रश्न दाबून ठेवतो का? अरे कृष्णाबद्दल कसं बोलायचं? नरेंद्रांचं असं नव्हतं. नरेंद्र स्पष्ट येऊन रामकृष्ण परमहंसांना म्हणत असेल, मला हे राधाकृष्ण म्हणजे हे फ्रॉड वाटतं, ही अफेअर आहे, हे अनैतिक संबंध आहेत. पण ते नैतिक आहेत की अनैतिक आहेत, ते कोणते संबंध आहेत त्याचा अभ्यास केला. समोर असा गुरु होता की ज्याला राधेच आणि कृष्णाचं दोघांचंही दर्शन झालं होतं.
एका बाजूला नरेंद्रनाथ म्हणत होते की राधाकृष्णांचं हे जे कपोल कल्पित आहे आणि दुसरी गोष्ट अनैतिकी आहे, आणि दुसऱ्या बाजूला ठाकूर गुरु स्वतः सांगत होते की अरे काय सांगतोस, राधेला मी स्वतः पाहिलंय, या नागचंपा नावाचं जे फुल आहे ना त्याच्या देठाचा जो रंग आहे ना बदामी रंग, तसा रंग आहे राधेचा. राधेचं प्रत्यक्ष दर्शन, श्रीकृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन झालेले ठाकूर एका बाजूला, आणि एका बाजूला हे सगळंच अनैतिक आहे असं म्हणणारे नरेंद्रनाथ. अशी ही विचित्र गुरु शिष्याची जोडी होती. कशासाठी झाली होती? तुम्हा अमांसाठी झाली होती. कारण आपल्यातला नरेंद्र जागा असला पाहिजे, तेव्हा त्याचा स्वामी विवेकानंद होऊ शकतो. पुढे 1884-85 मध्ये आणखी 2 वेळा समाधी त्यांना लावली. नरेंद्रांच्याकडे पाहिल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा पासूनच नरेंद्रांचा निर्गुणाकडे ओढा होता. दोघांचा संवाद ऐकण्यासारखा आहे. ठाकूर आणि नरेंद्र बोलतायत एकामेकासाठी. ठाकूरांनी विचारलं नरेंद्रांना, नरेंद्र तू सगुणाचा उपासक आहेस की निर्गुणाचा? नरेंद्रांनी उत्तर दिलं, निर्गुण. अर्थात सगुण असतच नाही, मूर्ती असते का? गमतीचा भाग म्हणजे नरेंद्रांनी दक्षिणेश्वरला येऊन सुद्धा काली मंदिरामध्ये पाय ठेवलेला नव्हता. ठाकूर म्हणाले, अरे तू म्हणतोस निर्गुण, मी सगुणाचा पूजक आहे कारण मला कालीमा दिसते ना. नरेंद्र म्हणाले, तो तुमच्या मनाचा भ्रम आहे. ठाकूर म्हणाले, पण ती माझ्याशी बोलते. नरेंद्र म्हणाले, तुम्हाला तसं वाटतंय, तो सुद्धा भ्रम आहे. आणि नरेंद्रांची पटवून देण्याची पद्धत आणि हातोटी इतकी जबरदस्त होती की रामकृष्ण परमहंस सुद्धा 2 मिनिटं विचार करायचे की खरोखरच माझ्या मनाचा भ्रम असेल का. सुदैवानं काली माता दरवेळेला मार्गदर्शन करण्यासाठी असल्यामुळे त्यांचा तो भ्रम नाहीसा व्हायचा. असंच या तिसऱ्या भटीमध्ये बोलत बोलत रामकृष्णाने नरेंद्रनाथ त्या दक्षिणेश्वरच्या जवळ एक जदुनाथ मलिक म्हणून होते, त्यांची एक बाग होती. ती बाग त्यांनी रामकृष्णांसाठी मोकळी करून ठेवली होती. त्या बागेत 2 जण आले आणि त्या बागेत 2 जण असतानाच पुनश्च एकदा ठाकूरांनी स्वामी विवेकानंदांना स्पर्श केला आणि समाधीस्थ केलं. या समाधी अवस्थेमध्ये बद्दल मात्र नरेंद्रांनी काहीही सांगितलेलं नाही. रामकृष्ण स्वतः मात्र बोललेले आहेत. काही काळापर्यंत नरेंद्रनाथ समाधी अवस्थेमध्येच होते आणि काही काळानंतर जेव्हा ते परत खाली आले समाधीमधून, त्यावेळेला त्यांना दिसलं की आपल्या छातीवर हलके हलके हात लावतायत रामकृष्ण परमहंस. याबद्दल कथामृत लिहिणारे जे महेंद्रनाथ गुप्त आहेत त्यांच्याकडे थोडासा उल्लेख नरेंद्रनाथांनी केलाय की ज्या वेळेला मला ही समाधी लावली या जदुनाथ मलिकांच्या बागेमध्ये, त्याच्यानंतर जवळजवळ 1 महिना मी वेगळ्या अशा अवस्थेमध्ये होतो, असं विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. रामकृष्णांना जेव्हा बाकीच्या शिष्यांनी विचारलं की ठाकूर यावेळेला नेमकं काय झालं होतं, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की जेव्हा नरेंद्र समाधीमध्ये गेला तेव्हा मी त्याच्याशी बोललो, त्याच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली आणि मला तो कोण आहे, त्याचं आयुष्य किती आहे, तो काय कार्य करणार आहे याची पूर्ण माहिती मिळाली. आणखी अशी बरीच माहिती मिळाली जी मी सांगू शकत नाही, ती माझ्याकडेच राहील. आता प्रश्न असा येतो की एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, तो किती वर्ष जगणार आहे, त्याचं जाती, आयु आणि भोग काय काय आहेत याची कल्पना कशी येते. आपल्याला भविष्याचा काहीही सुगावा लागत नाही. आता ऐकणाऱ्या बोलणाऱ्या ऐकणाऱ्यापासून सर्वांना आपला मृत्यू कधी आहे हे सुद्धा माहिती नाही. भविष्य म्हणजे एक अंधकारमय आपल्यासाठी विश्व आहे. पण भविष्य, भूत आणि वर्तमान हे तिन्ही काल स्पष्ट स्वच्छ दिसणारे असे जे योगी असतात त्यांना हे दिसतं कसं, याचा कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे. असं कसं शक्य आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल इतकं जाणू शकते, आणि त्याचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला षडदर्शनामधलं एक दर्शन पातंजली योगसूत्र त्याचा अभ्यास करावाच लागेल. विभूतीपादामध्ये 22वे सूत्र आहे पातंजली महाराजांचं.
सोपक्रमम निरुपक्रमम च कर्म तत्संयमात अपरांत ज्ञानम अरिष्ठेभ्यो वा. म्हणजे कर्माचे दोन प्रकार असतात. आपल्याला इतकं निश्चित माहिती आहे की कर्म केलं की फल मिळतं. केव्हा मिळतं हे सांगता येत नाही. काही कर्मांची फलं ताबडतोब मिळतात, काही कर्मांची फलं काही जन्मानी मिळतात. आपल्याला माहिती आहे भीष्म पितामहांची जी गोष्ट आहे की त्यांना शरपंजरी राहावं लागलं कारण त्यांनी एका सरड्याला काही जन्मांपूर्वी मारलं होतं. याचा अर्थ कर्माचं फल केव्हा मिळेल, कर्मना गहनो गती, सांगता येत नाही. पण काही लगेच, त्याला सोपक्रम असं म्हणतात. काही खूप वेळाने, त्याला निरुपक्रम कर्म असं म्हणतात. ही सोपक्रम आणि निरुपक्रम क्रम हे दोन्ही कर्म आणि त्याची फलं योग्याला स्पष्ट दिसतात. त्यामुळं एकच नव्हे, समोर असलेल्या व्यक्तीचे कैक मागचे जन्म आणि कैक पुढचे जन्म स्पष्ट आणि स्वच्छपणे योग्याला दिसतात. असं दिसल्यामुळे त्या समाधी अवस्थेमध्ये ठाकूरांनी नरेंद्राची सगळी माहिती काढून घेतली. हे सगळं अनभिज्ञ आहे, आपल्याला गूढ आहे. पण गूढता केव्हा, कशाला गूढ म्हणतात आणि कशाला चमत्कार म्हणतात? आपण दिशा आणि कालाने बांधले गेलेले आहोत. आपण दिशांच्या पलीकडे, कालाच्या पलीकडे विचार सुद्धा करू शकत नाही, कारण आपली बुद्धीच पोचत नाही तिथे. आपल्या बुद्धीला इंद्रियांमार्फत मिळणारं ज्ञान अशी मर्यादा आहे. इंद्रियामार्फत मिळणारं ज्ञान बंद झाल्यानंतरच्या क्षेत्रामध्ये ज्ञान होतं. त्या ज्ञानामध्ये कालाची परिसीमा वाढत वाढत जाते. दिक म्हणजे दिशेची परिसीमा वाढत जाते. म्हणजेच स्पेस टाइम कॉम्प्लेक्स, आधुनिक तत्वज्ञानातला स्पेस टाइप कॉम्प्लेक्स जो आईन्स्टाईनने सांगितला, तो योग्याला ध्यानामुळे, संयमामुळे या दोहोंच्या पलीकडे, दिक्कालाच्या पलीकडे जाणं त्याला शक्य होतं. असं दिक्कालाच्या पलीकडे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात. म्हणून इतर सुद्धा बरेचसे शिष्य रामकृष्ण परमहंसांकडे आल्यानंतर रामकृष्ण त्याची फिजिओग्नॉमी म्हणजे बाहेरून दिसणारं त्याचं रूप पाहून ठरवत असत की हा कोण आहे, कुठून आलाय, याला काय करावं लागेल. साधी गोष्ट आहे. त्या काळामध्ये CPWD म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मधले फार सिनियर असणारे विद्वान इंजिनियर स्वामी प्रकाशानंद, जे रामकृष्णांचे शिष्य झाले, ते त्यांना भेटायला आले होते. भेट घ्यायला आले. जवळजवळ 6 फूट उंच तगडा तरुण इंजिनियर, खूप शिकलेला, सुखवस्तू. जेव्हा रामकृष्णांना भेटायला आले, रामकृष्णाने त्यांना बघितल्याबरोबर सांगितलं, चल कपडे काढ. आता प्रकाशानंदांना कळे ना की हा माणूस असं काय म्हणतोय, मी दर्शनाला आलोय आणि कपडे काढ म्हणतात. म्हणाले, कपडे काढ आणि माझ्यावर कुस्ती कर. सगळ्याच बसलेल्या लोकांना आश्चर्य वाटत होतं, हे काय विचित्रपणा चाललाय, कोणीतरी दर्शनाला येते, असं कसं स्वामी म्हणू शकतात. इतका आग्रह झाला. शेवटी प्रकाशानंद चिडलेने म्हणाले, अरे माझी तब्येत बघा, तुम्ही आता वृद्ध झालाय, तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्ही अगोदरच कृश आहात, कसली कुस्ती करताय तुम्ही. ते म्हणाले, अजिबात नाही, कपडे काढ, कुस्ती करायचीच आहे. नाईलाजास्तव प्रकाशानंदांनी कपडे काढले आणि शेवटी दोघांची कुस्ती सुरू झाली. अर्थातच प्रकाशानंदांच्याकडे ताकद जास्त असल्यामुळे एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी रामकृष्णांना खिडकीपर्यंत खेचत नेलं आणि मग रामकृष्ण म्हणाले, बास 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 बास. इथंपर्यंत सगळं झालं. नंतर सगळ्यांनी विचारलं, ते ठाकूर काय चाललंय. आणि मग ठाकूरांनी सांगितलं, रे काय सांगू तुम्हाला, जेव्हा कृष्ण मल्लयुद्ध करत होता ना, त्यावेळेला कृष्णाबरोबर मल्लयुद्ध करणारा हा सहकारी आहे, पुनर्जन्म घेऊन आलाय. याला म्हणतात दिव्य ज्ञान. कंस चाणूर मर्दनम जे आहे, ते मर्दन जसं चाणुराचं केलं, कंसाचं केलं, त्या श्रीकृष्णांनी ज्या व्यायामशाळेमध्ये ज्या मल्लांबरोबर आपली प्रॅक्टिस केली,
त्यातलाच सहकारी म्हणून पुनरुज्जीवन झालेले प्रकाशानंद स्वामीजींना, ठाकूरांना स्पष्ट दिसले, बाकीच्यांना कळालं नाही. याला योग्याची दिव्य दृष्टी असं म्हणतात. यानंतर स्वामीजींची आणि नरेंद्रनाथांची भेट आठवड्यातून एखादं तरी व्हायलाच लागली. कारण बाकीच्या वेळेला ठाकूर स्वामीजी कॉलेजमध्ये व्यस्त होते. कॉलेजचं 3रं वर्ष चालूच होतं. ब्राह्मो समाजाचं पण काम करत होते. पण बाहेरच्या बाजूला विवेकानंदांचं वागणं तितकंच उच्छृंखल होतं. जास्त अभ्यासावर लक्ष नाही, मन मानेल तसं करायचं, गंगेमध्ये जाऊन पोहून यायचं, डुंबून यायचं. त्या काळामध्ये शारदानंदांची त्यांची पहिली भेट झाली होती. ती सुद्धा रामकृष्णांनी सांगितलं शारदानंदांना, अरे नरेंद्रनाथला भेट, तो ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. म्हणून शारदानंद भेटायला गेले आणि त्यांच्या लक्षात आले की रामकृष्णांचं काहीतरी चुकलेलं दिसतंय. कारण तोंडामध्ये सिगरेट, ती सिगरेट ओढताना समोरून कोणी सिनियर आले, कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोक आली, ज्येष्ठ लोक आली, तरी ती तोंडातली सिगरेट स्वामी विवेकानंद काढत नसत. अचानक गाणी म्हणायला लागत. एक विचित्र प्रकारचा विक्षिप्तपणा किंवा कोणाची काही फारशी काळजी करत नाही अशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं. म्हणून शारदानंदांनी येऊन सांगितलं ठाकूरांना, असं कसं तुम्ही मला त्याला भेटायला सांगितलं, तो इतका असा काहीतरी विचित्र वागतो वगैरे, हे त्याच्या तोंडामध्ये सिगरेट आहे. ठाकूर म्हणाले, त्याच्या आत तू बघितलेलं नाहीस रे, तू बाहेर बघतोयस, मी आत बघतोय. अशीच गोष्ट स्वामी चिन्मयानंदांच्या बाबतीत झाली होती. जेव्हा उत्तर काशीला ते अत्युच्च साधना करत होते, रात्रभर ध्यानामध्ये बसायचे, पण त्यांना सिगरेट प्यायची सवय होती. म्हणून एका त्यांच्या दुसऱ्या गुरुबंधूंनी सांगितलं तपोवन महाराजांना, महाराज चिन्मयानंद अजूनही सिगरेट पितोय. चिन्मयानंदांनी उत्तर दिलं, तू फक्त त्याचा धूर बघितलायस, मी त्याची आग बघितलेली आहे. याचा अर्थ आम्ही व्यसन करावं असं नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की जे बाहेरून दिसतं त्यावरून आध्यात्मिक प्रगती कधीही अंदाज बांधता येत नाही. मन ना रंगाये रंगाये जोगी कपरा. कबीर महाराज म्हणतात, मन ना रंगाये रंगाये जोगी कपड़ा, आसन बांधी मंदिर पर बैठा, ब्रह्म छाड़ी पूजन लागे पथरा. रामकृष्णांचं जे बघणं होतं नरेंद्राकडं ते अतिशय वेगळं होतं. नरेंद्रांना ते होमा पक्षी असं म्हणत असत. होमा पक्षाबद्दल असे एक वदंत आहे की हा पक्षी कधी जमिनीवर उतरतच नाही, तो आपले पाय जमिनीला लावत नाही. स्वामींना ठाकूर म्हणायचे, नरेंद्र माझा होमा पक्षी आहे. कधी कधी तर असं म्हणायचे की अरे माझं काय, मी तुझी प्रेयसी आहे, तू माझा प्रियकर आहेस, तेव्हा माझ्या प्रियकरा कधी परत येशील, असं सुद्धा गमतीने म्हणायचे. 4.5 वर्षाचा सहवास या 3ऱ्या समाधीनंतर लाभला स्वामी विवेकानंदांना त्यांचा. कथामृत जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की साधारण त्यांच्या जवळजवळ 38 भेटी झाल्या दोघांच्या. नरेंद्रांच्या आयुष्यामधला ही 3री भेट आणि ही जी समाधी लागली हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता. आतापर्यंत कॉलेज चालू होतं, घरामध्ये सुबत्ता होती, वडील होते, एका बाजूला गुरु लाभलेला होता ज्याला गुरु अजून मानलेलं नव्हतं, काहीतरी वेगळे वेगळे अनुभव येत होते, मनामध्ये विचारांची आंदोलनं चालू होती. जग, कुटुंब, लग्न, संन्यास या 4ही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या बाजूला खेचणाऱ्या ताकदी एकाच वेळेला मनामध्ये विचारांचं संभ्रम तयार करत होत्या. यानंतर मात्र स्वामीजींच्या आयुष्याला फार वेगळी कलाटणी लावलेली आहे. आता सुबत्ता गेलेली आहे, वडिलांचं निधन होणार आहे. स्वामीजी एक अत्यंत काळ्याकुट्ट अशा एका फेज मधून जाणार आहेत, एका टप्प्यामधून जाणार आहेत. काय झालं नेमकं जेव्हा स्वामीजींचे वडील गेले, त्याच्यानंतर काय मनामध्ये आंदोलनं सुरू झाली,
कसं एका बाजूला दक्षिणेश्वरचा हा म्हातारा ठाकूर खेचत होता, एका बाजूला घरामध्ये अत्यंत विपद आल्यामुळं संकट खेचत होती, एका बाजूला शिक्षण करायची इच्छा होती, एका बाजूला संन्यास घेण्याची इच्छा होती. नेमकं काय करायचं ते कळत नव्हतं. त्यावेळेला काय काय झालं हे आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. कधी संपू नये वाटणारी आजची व्याख्यानमाला. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून विचाराले जातात. श्री गुरुदेव दत्त. डॉक्टर साहेब राहुल बोलतोय. तेव्हा एक विनंती होती छोटीशी. स्वामीजी जेव्हा पहिल्यांदा ठाकूर महाराजांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी जे पहिलं भजन म्हटलं त्या 2 ओळी परत ऐकता येतील का तुमच्या मुखात? मन चल निज निकेतने संसारो विदेशे विदेशेर प्रेमे भ्रमो केनो कारणे मनो चलो निज निकेतने. हरि ओम. हा नमस्कार काका. काका शक्तिपाताविषयी अजून जरा थोडं सांगा ना. जी शक्तिपात तुम्ही सांग. शक्तिपात हा आपल्या शरीरामध्ये आपण जर सूक्ष्म शरीराचा योगाच्या पद्धतीने अभ्यास केला तर असं लक्षात येतं की प्राणमय कोश हा सूक्ष्म शरीराचा सुरुवातीचा भाग आहे. जे काही शरीरामध्ये चलन वलन होतं, रुधिराभिसरण किंवा सर्क्युलेटरी सिस्टम, नर्व्हस सिस्टम, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टम, या संस्था ज्या आहेत, पाचन संस्था, रुधिराभिसरण संस्था, हे सगळं स्थूलाचं स्वरूप आहे. पण या रक्ताला पळवणारा कोण आहे, या श्वासाला चालवणारा कोण आहे, तो प्राण आहे. म्हणजेच पंचप्राणाच्या अधिष्ठानावर स्थूल शरीर चालतं. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचप्राणांनी हे शरीर व्यापलेलं आहे. या प्राणांचं संक्रमण ज्यातून होतं त्याला नाडी असं म्हणतात. आर्टेरी आणि व्हेन यांचा नाडीशी संबंध नाही. या नाड्या दृष्टीस पडत नाहीत, पण त्या नाड्या आहेत. किती नाड्या आहेत याच्यावर विवाद आहेत. शिवपुराणामध्ये हजारोंनी वर्णन केलेलं आहे. कठोपनिषदाच्या शेवटच्या वल्लीमध्ये पाहायला गेलं तर 101 नाड्या, 101 नाड्या आहेत असं म्हटलं जातं. या सगळ्या नाड्यांमधून प्राण वाहत असतात आणि या प्राणांनी आपल्या विचारांचं सुद्धा चलनवलन त्याच्यामुळे होतं. शक्तिपातामध्ये प्राणशक्ती गुरु आपल्याकडून शिष्याकडे संक्रमित करतो, म्हणजेच त्याच्या प्राणाची गती बदलतो, त्यामुळे त्याचे विचार बदलतात. म्हणून शक्तिपात झाल्यानंतर आध्यात्मिक प्रगतीला एकदम एक उभारी येते. साधना चालूच असते, जप चालूच असतो, पण बैलगाडीने चालल्याप्रमाणे ते चाललेलं असतं. अचानक एखाद्या रॉकेटचा वेग यावा असं ते प्राणांचं संक्रमण होतं.
जर हे पंचप्राण ज्या नाड्यातून वाहतात त्या सगळ्या नाड्यां शरीरातल्या नाड्यांमध्ये जर झालं तर तो शक्तिपात आण्वी पद्धतीचा किंवा अणुपद्धतीचा म्हणजे एखाद्या जीवाला केलेला शक्तिपात आहे. याहून जर जास्त तयारी झालेला शिष्य असेल, ज्याची चित्तशुद्धता छान झाली असेल, तर तेच प्राण गुरु कुंडलिनीच्या मूलाधार चक्रामध्ये सोडतो. म्हणजे आता हे जे प्राण आहेत हे नाड्यांपेक्षा त्या 3 नाड्या इडा पिंगला सुषुम्ना जिथे आहेत त्या मूलाधार चक्राला ते धक्का देतात. धक्का दिल्यानंतर त्याला उद्घाट्य म्हणजे उघडणे, उद्घाटन. तर मूलाधार चक्राला त्या बसलेल्या धक्क्यामुळे या नाड्या उघडून त्याचं ऊर्ध्व अभिसरण चालू होतं आणि मग त्याला कुंडलिनी जागृत होणे असं म्हणतात. याचा परिणाम म्हणजे पुनश्च उच्च पातळीवर असणारा तो योगी, तो शिष्य फार भरभर पुढे जायला लागतो. याला शक्तिपात असं म्हणतात. सो अनुदीक्षा, अन्वी दीक्षा हा शक्तिपात आणि सगळ्यात शेवटी शिवपात किंवा शांभवी दीक्षा. या दीक्षेमध्ये प्राणांचं केवळ संक्रमणच केलं जात नाही तर कुंडलिनी जागृत करून ती सहस्त्रारापर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे शिष्य सरळ समाधीमध्ये जातो. आपणा सारिखे करीती तात्काळ ही ती शांभवी दीक्षा आहे, जी तुकाराम महाराज सांगून गेले. आपणासारखे करीती तात्काळ संत आपल्यासारखे सगळ्यांना करतात, तुम्हाला आम्हाला करत नाहीत, कारण आपली तेवढी लायकीच नाहीये. ज्याची आहे, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना फक्त समोर बसवलं, किती वेळ शिकवलं, काहीच शिकवलं नाही. किती दिवस लागलेच नाहीत, निवृत्तीचा ज्ञानदेव झाला. ही वेगळ्या प्रकार, कारण ज्ञानदेवांची तयारी इतकी होती, केवळ औपचारिकता या नात्याने निवृत्तीनाथांनी गुरुपद आपल्याकडे घेऊन ज्ञानाला ज्ञानवंत केलं. ज्ञानवंत होतेच, याला शांभवी दीक्षा असं म्हणतात. अशा 3 प्रकारच्या दीक्षा आणि एक त्यातला शक्तिपाठ. हरिओम. काका नमस्कार. आपण असं म्हणालात की रामकृष्णांनी आपला उजवा पायाचा अंगठा स्वामीजींच्या हृदयाला लावून त्यांना शांभवी दीक्षा दिली आणि ते असं म्हणाले की म्हणजे तू श्रेष्ठ आहेस, तू शिव आहेस आणि तुझी मी शक्ती आहे. मग अंग आणि अंगी असा आपण एक उच्चार केलात, तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करता का? अंग अंगी हा एक संबंध आहे शास्त्रामध्ये. हे माझं अंग आहे, मी अंगी आहे. पूर्ण शरीर जे आहे हे अंगी आहे, त्याचा हा एक अंग आहे. जसं परमात्म्याचा एक अंग आपण आहोत. अंग अंगी, अंग म्हणजे भाग, अंगी पूर्ण, भाग आणि पूर्ण असं नातं आहे. शिवशक्ती हे जर नातं आपण बघितलं तर शक्ती काय आहे? शक्ती हे जेव्हा शक्तीचं विलास दाखवत नाही शिव, तेव्हा शक्ती कुठं असते? ती अव्यक्त स्वरूपामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये पोटेन्शियल म्हणतात किंवा पोटन्सी म्हणतात, या स्वरूपामध्ये, ती सुप्त स्वरूपामध्ये, अव्यक्त स्वरूपामध्ये, निद्रिस्त स्वरूपामध्ये त्या शिवामध्येच असते. शिवापासून शक्ती निर्माण होते असं नाही, तर ती तिथंच असते. तिचा फक्त विलास होतो. त्यालाच चिद विलास असं म्हणतात. चिद विलासवाद हा माऊलींचा वाद आहे. जेव्हा शक्ती कार्यरत होते तेव्हा कार्यरत झाल्यानंतर हे ब्रह्मांड जे आपल्याला दिसतं ते पाहायला मिळतं. म्हणून शक्ती स्वरूपाने शिवच या ब्रह्मांडामध्ये वावरतो. म्हणजे शिवाचाच वावर शक्तीच्या स्वरूपामध्ये ब्रह्मांडामध्ये किंवा संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण येते शक्ती कुठून? शिवापासून. शिवशक्ती 2 आहेत का? असूच शकत नाहीत. मग 2 असल्यासारखे वाटतात. सत्यानृत मैथिलीकृत, सत्य असत्याचं मैथुनीकरण. तसं शिवशक्ती ही शवानी शक्तीला बाहेर काढणं, शक्तीने परत शिवामध्ये जाणं, हा खेळ चालू आहे.
अर्धनारी नटेश्वर ही जी आपल्याला संकल्पना आहे ती संकल्पना याचीच आहे. देवी किंवा शक्ती यावर ब्रह्मांड अवलंबून आहे आणि या शक्तीचं अधिष्ठान म्हणजे शिव आहे. म्हणून काली मातेचा उपासक असणारे रामकृष्ण परमहंस म्हणजेच देवी म्हणजेच शक्ती. आणि मग स्वामी विवेकानंद काय? शिव. दोघांमध्ये फरक नव्हताच, पण कार्यामुळे एक अक्रिय एक कार्यानुमेयी, कार्यातून सिद्ध होणारा, हे सगळं जे विशाल दिसतंय हे दिसतंय म्हणजे त्याच्या मागे शक्ती आहे, म्हणून ती शक्ती. कार्य दिसलं त्याच्यावरून अनुमान, कार्यानुमेयी. माया कार्यानुमेयी आहे, प्रकृती कार्यानुमेयी आहे, शक्ती कार्यानुमेयी आहे आणि तो अक्रिय आहे, शिव आहे. असं नातं आहे. हरि. सर, आणि एक प्रश्न असा होता की तुम्ही म्हणालात की स्वामी विवेकानंद हे अतिशय म्हणजे तर्कनिष्ठ होते, त्यांना अतिशय शंका यायच्या, शंकेखोर असा त्यांचा स्वभाव होता. प्रत्येक ती गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहिजे. म्हणजे त्यांच्या गुरूंच्या बाबतीत सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळेला त्यांना तशा पद्धतीची दुरुत्तरं केलेली आहेत असं आपल्या विवेचनातून ऐकलं. तर मग हे शास्त्रामध्ये असावंच का, असलंच पाहिजे काय? कारण त्याशिवाय त्याच्यातल्या प्रश्नांची उकल व्यवस्थित होत नाही. म्हणजे पूर्वमीमांसावादी वगैरे जे आहेत ते असावेतच का? त्यामुळं आपल्याला सुस्पष्ट पुढचं ज्ञान होतं का? उत्तर मीमांसक जे त्याची शंका खोडून काढतात ते असावंच का, असं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. शंका ही यावीच. याला त्याला स्टॉइक्स असं सुद्धा म्हणतात. किंबहुना एखाद्या गोष्टीबद्दल असणारी जिज्ञासा, कुतूहल म्हणत नाही, कुतूहल हा फार खालच्या दर्जाचा शब्द आहे. जिज्ञासा. आपल्याला असं मनामध्ये कधीही येत नाही की रोज आम्ही देवाचं करतो, तो देव आम्हाला कधी दिसलेलाच नाही. काय काय खात्री आहे की तो असेल? एक सूफी कहावत आहे, यारो मेरा मयारो जुनून तो देखो उस पे मरता हूं जिसको देखा ही नहीं. माझं वेड बघा, ज्याला मी बघितलेलं नाही त्याच्यासाठी मी झुरतोय. हे जरी त्यांनी म्हटलं असलं तरी खरी गोष्ट अशी आहे, आणि जी आपल्याला आपली मुलं अमुक तमुक सगळे विचारतात, इतर धर्मीय विचारतात की हे 32 कोटी देव आहेत का रे? तो देव तुम्हाला कधी दिसला का रे? तो दिसतच नाही, मग त्याला का मानावं आम्ही? आणि आपण सगळ्यांचं उत्तर हे तसं नाही का बस, तसं नसतं, ते असंच असतं, ते हिंदू धर्मात असं असतं. असं त्याचं उत्तर नाहीये. शंका यावी, पण ती शंका सत्यान्वेषी असावी. शुद्ध हृदयातून शुद्ध विचारातून आलेल्या प्रत्येक शंकेचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आपलंच शास्त्र सांगतं. आता प्रश्न असा आहे की मग या शंकांना उत्तर कुठे मिळणार? त्यालाच प्रस्थानत्रयीचा अभ्यास असं म्हणतात. उपनिषदांचं गंभीर वाचन केल्यानंतर, एक एक शब्दांचा शब्दच्छल केल्यानंतर, ते करण्यासाठी लागणारे वेदांग किंवा जी शास्त्र दर्शन आहेत त्या दर्शनांचा अभ्यास केल्यानंतर, न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा यांचा पद्धतशीर अभ्यास केल्यानंतर, विचारांची आंदोलन चालू झाल्यानंतर बुद्धीला एक वेगळ्या प्रकारची धार येते. ती धार अर्थात कोणाला येईल? ज्याच्याकडे सत्वगुणाचा भार जास्त असेल, अन्यथा तिकडे जाण्याची प्रवृत्तीच होणार नाही. रामायण महाभारत सगळे वाचतील पण ब्रह्मसूत्राला कोणी हात घालत नाही. याचं कारण सत्वगुण जोपर्यंत तितका तीव्र होत नाही तोपर्यंत तिकडं आपली प्रवृत्ती होत नाही. ती झाल्यानंतर या शंकांची उत्तरं मिळतात आणि मग त्या शंकांची उत्तरं मिळाल्यानंतर ज्या खात्रीने आपण धर्मावर विश्वास ठेवू शकतो, मग ते वाक्य स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की गर्वानी सांगा मी हिंदू आहे, तोपर्यंत सगळंच पोकळ आहे. म्हणून
शंका ही आली पाहिजे. शंकेचं निरसन, केवळ शंका घेऊन बसायचं नाही, सगळीकडे जाऊन हे काय असतं, असं असतं का, तसं असतं का, अरे हो पण तू अभ्यास केलायस का, बरोबर आहे शंका असू दे, निराकरण करण्याचे कोणते प्रयत्न केले, कोणते ग्रंथ वाचले, किती त्याच्यामध्ये वेळ घातला. आणि जर इतक्या शंका असतील तर दोन प्रकाराने त्याचं निरसन करता येतं. एक, अँटीबायोटिक घेतो त्यावेळेला बॅक्टेरिया बघितलेला असतो का, डॉक्टर सांगतो बॅक्टेरिया आहे म्हणून अँटीबायोटिक घे, आपण घेऊन टाकतो. इथं कुठं शंका घेतलीये. मग ठाकूरांनी जर सांगितलं काली माता बोलते तर तिथं मात्र शंका, असं का. एक. दुसरी गोष्ट, असेल शंका यावी जरूर, पण मग शोधलं पाहिजे की नेमकी राधा कोण होती, नेमकं नातं कोण होतं. त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, फार तीव्र आध्यात्मिक साधना करावी लागते. आणि वरवरच्या उथळ साधनेपेक्षा खूप खाली गंभीर होऊन खोलीत जावं लागतं. तेवढी मनाची तयारी केली लागते, करावी लागते. तेवढं हातून सद्गुण असले पाहिजेत, सत्वगुणाचा तेवढा परिपोष पाहिजे, त्याच्यासाठी चित्तशुद्धी असली पाहिजे. हे सगळं असेल तरच त्याच्यातून ते निर्माण होतं. आणि हे गेल्या जन्मांमध्ये कसं कसं झालंय त्यानुसार या जन्मामध्ये ती प्रवृत्ती होते. म्हणून रविवारच्या सकाळी 7 वाजता सुद्धा मानसीताईंना वाटतं की असं आपण काहीतरी करावं, सगळ्यांनी एकत्र येऊन स्वामीजींचं नाव घ्यावं. याच वेळेला फक्त 25 लोक हे ऐकतात आणि राहिलेले सगळे बहुतेक आता नाश्ता करत असतील. हा फरक असण्याचं कारणच खादिले ते खावेसे वाटे, गेल्या जन्मी जे कर्म केले त्याप्रमाणेच या जन्मी आपल्याला वासनेनुसार कर्म पुढचं चालू राहतं. हरिओम. खूप धन्यवाद सर, अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. धन्यवाद. आपण इकडेच थांबूया. डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया येत्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम.